अशा ह्या अक्रमाशी अवलादीचे जे लोक आहेत तेच एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये मिळाल्यामुळे एकनाथ शिंदेंची सुद्धा अधोगती व्हायला लागलेली आहे। संजय शिरसाट यांनी ज्या पद्धतीने, संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीने काल बरळ उकलेली आहे या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने ऐकलेली आहे, पाहिलेली आहे। त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातली जनताच त्यांचा बाप त्यांना दाखवून देईल असं मला वाटतं। महाराष्ट्र सरकारने मागच्या 6 महिन्याच्या कालावधीत 7 शासन निर्णय पण रद्द केले। त्यामध्ये जर पाहायला गेला तर आरक्षण असेल, त्रिभाषा असेल आणि हिंदी यांचाही समावेश केलेला पाहायला मिळतो। कसं पाहतो? खरं म्हणजे महाराष्ट्राच्या मुळावर येणारे हे जे निर्णय आहेत ते मुख्यमंत्री महोदयांनी रद्द केले, त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे आम्ही मनापासून आभार मानतो। पण काही जणांना केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता राबवायची आहे, त्यातलाच हा हिंदी सक्तीचा विषय आहे। आज सुद्धा दुसरा एक जो महत्त्वाचा विषय कोकणावर आलेला आहे, काही दिवसानंतर आणखी डिटेल्स मी त्यावर आपल्याशी चर्चा करणार आहे। कोकणातल्या 4 जिल्ह्यातील 699 गावामध्ये MSRDCचा कारभार लागू केलेला आहे त्यांनी, आणि ज्या ज्या ठिकाणी परप्रांतीय भूमाफियांनी जागा घेतलेल्या आहेत ते सगळे गाव ह्या 699 गावामध्ये अंतर्भूत होतात। आणि त्याच ठिकाणी ग्रामपंचायती ज्या होत्या त्या ग्रामपंचायतीचा कारभार बरखास्त करून MSRDCकडे ते गाव दिले गेलेले आहेत। या पाठीमागचा उद्देश काय ह्याचं स्पष्टीकरण अद्यापही झालेलं नाही। हा कोकणाच्या मुळावर येणारा हा जो शासन निर्णय हा सुद्धा रद्द करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आणि कोकणवासियांची व्यथा मांडणार। दुर्दैवाने कोकणातले पालकमंत्री झोपी गेले, आमदार झोपी गेले, खासदारांना त्याचा पत्ता लागलेला नाही। त्यामुळे स्वतःच्या मस्तीमध्ये हे सगळे राहत आहेत आणि कोकण भरडला जातोय, कोकण उद्ध्वस्त होतोय। सिंधुदुर्गातील जमिनी इतर जणांनी घेतल्या असं आपण म्हणतोय, नंतर आपला हा पण बोलल्याप्रमाणे निर्णय आहे। बावनकुळे महसूल मंत्री हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यांनी काल सावंतवाडीच्या काही जमिनींची पाहणी केली आहे, काय सांगा? नाही, नेमकं त्यांनी कोणती जमीन पाहिली मला माहिती नाही, परंतु दिल्लीपासून ते नागपूरपर्यंतच्या बऱ्याच जणांचा डोळा कोकणातल्या सुपीक आणि निसर्ग सौंदर्य जमिनीवर आहे आणि ते शासकीय दौऱ्याच्या माध्यमातून जमीन बळकावचं काम करतायत का, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे। साहेब, उद्या ठाकरे सेनेकडून कुडाळमध्ये एक रास्ता रोको केला जात आहे, त्या रास्ता रोकोकडून तुम्ही नेमकं कशा प्रकारे बघता? कारण अपुऱ्या कामासाठी हा रास्ता रोको केला जातो, पण किती सिंधुदुर्गामध्ये अपुरं काम राहिले साधारण? नाही, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा एकूण जर विषय घेतला तर त्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सध्याच्या दुरावस्थेच्या बद्दल आवाज उठवण्याची आवश्यकता आहे। सुदैवाने सिंधुदुर्ग ते राजापूर ह्या भागातील जरी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जवळजवळ 98% पूर्ण झाला तरी त्या पुढचा जो आहे लांजापासून ते रायगडपर्यंत हा मुंबई गोवा महामार्ग तसाच अपूर्ण आहे। मागच्या 2 दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेल्या बातमीमधून जवळजवळ 250च्या आसपास कोकणवासियांचे बळी ह्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे गेलेले आहेत आणि त्यामुळे त्या मार्गाच्या अनुषंगाने जर एखादं आंदोलन होत असेल तर ते योग्यच आहे। भाई अपुरं काम म्हणताय, पण दुसरीकडे रेल्वेने रोरो सेवा सुरू केली आहे आणि त्याला देखील काहीसा मंद प्रतिसाद मिळतोय कार ऑन ट्रेन सेवेला। कोकण रेल्वेची गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू करण्याची जी घोषणा झाली रोरो सर्वेची, हा मूर्खपणाचा निर्णय आहे, बेअक्कलीपणाचा निर्णय आहे। म्हणजे कोकणवासियांना आत्ताच्या घडीला आमची दिव्यापर्यंत जाणाऱ्या गाड्या दादरपर्यंत घेऊन जा अशी मागणी आहे। कोकण खास करून सावंतवाडीपर्यंत विशेष गाड्या सोडा ही मागणी आहे। त्याऐवजी त्यांनी रोरो सर्व्हिस करत असताना कोलाडला जायचं आणि इकडे म्हापशाला मडगावला जायचं, अशा पद्धतीचे आग रामेश्वरी बम सोमेश्वरी अशा पद्धतीचं कोकण रेल्वेचं जे काही मॅनेजमेंटचं धोरण आहे हे मूर्खपणाचं आहे। नांदगावला देखील थांबा देण्यात आला आहे त्याला रोरो सेवेला। नाही, नांदगावपर्यंत जरी गाडी गेली, ह्या नांदगावला म्हणताय तुम्ही, पण अजून मला तिथे प्लॅटफॉर्म झालेला दिसत नाही। मला गाड्या उतरवण्यासाठी जो प्लॅटफॉर्म पाहिजे तो तिथे झालेला दिसत नाही। रॅम्प उपलब्ध केलं, रॅम्प आहे, 4-5 वर्षापासून बांधलेलं रॅम्प तिथे केलेलं आहे, पण त्या उपर जरी रोरो सर्व्हिस असली तरी गाडीचं भाडं जवळजवळ 7,500-8,000 हजार। त्यानंतर त्या गाडीमध्ये 3च पॅसेंजर त्यांनी गृहीत धरलेले आहेत, त्या 3 पॅसेंजरचं 2 टायरचं भाडं हे वेगळं आहे।
मग एक जर आमची कोकणातली गाडी सुटली तर कमीत कमी 5 ते 6 जण त्या गाडीतून येतात गावी गणपतीला, आणि ह्यांच्या नियमाप्रमाणे 3 जण येऊन कसं जमेल? आणि त्याचं सुद्धा भाडं वेगळं, गाडीचं भाडं वेगळं, पॅसेंजरची तिकीट वेगळी, त्याच्यावर GST वेगळं. म्हणजे मूर्खपणाचा निर्णय आहे. ते रोरो सर्व्हिस कोकणवासियांना नकोच. चिपीवरील मुंबई सिंधुदुर्ग मुंबई सेवा ही बरेच दिवस बंद आहे. मात्र काल सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांनी उड्डाण मंत्र्यांची भेट घेतली आहे आणि पुन्हा एकदा म्हणजे आश्वासन जसं मिळतं तसंच पुन्हा एकदा आश्वासन मिळतं. चाकरमानी आता अवघ्या काही दिवसात विमान सेवेची वाट पाहत आहे. नक्की कधीपर्यंत ही सेवा सुरू होईल? आपले काय प्रयत्न असतील काय? चिपी ते मुंबई ही विमान सेवा बंद होऊन आता 4 दिवसानंतर 24 ऑगस्टला बरोबर 1 वर्ष होणार आहे. ह्या 1 वर्षामध्ये ह्या निवडून आलेल्या खासदारांनी त्याकडे काही गांभीर्याने पाहिलं नाही, हा माझा आरोप आहे. आता केवळ तोंडाला पानं पुसण्यासाठी जी बातमी सोडली जाते, मी हवाई वाहतूक मंत्र्यांना भेटलो, मग वर्षभरात तुम्ही काय केलं त्याचा जाब देण्याची आवश्यकता आहे. परंतु गरज सर्व वैद्य मरो. आता कोकणवासी काय मेले काय, भरडले गेले काय, या खासदार नारायण राणे यांना काय त्याचं पडलेलं नाही आहे. पालकमंत्री म्हणजे 15 ऑगस्ट येत्या अवघ्या काही दिवसांवर येऊन घेतलेला आहे आणि 79वा आपण 15 स्वातंत्र्य करतोय, साजरं करणार आहोत. पाहायला गेला तर 2 असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांना पालकमंत्री अद्याप नाही, एक रायगड आणि एक परभणी. आणि कालच उद्योग मंत्र्यांनी असं म्हटलं की त्या ठिकाणी शिंदे शिवसेनेचेच पालकमंत्री होते. पहिले पाहायला गेला तर रायगडमध्ये तटकरे विरुद्ध गोगावले सुरू आहे, परभणीत भाजप विरुद्ध पण शिंदे शिवसेना सुरू आहे. एकंदरीत काय कसं पाहते या सगळ्यांनी? बघा, शिंदे गटाची आता वाताहत व्हायला सुरुवात झालेली आहे. भारतीय जनता पक्षाला आता शिंदे गटाची गरज राहिलेली नाही आहे. आणि त्यातल्या त्यात शिंदे गटाच्या मंत्र्यांनी ज्या पद्धतीने मागच्या काही महिन्यामध्ये वात्रट चाळे सुरू केलेले आहेत, हे लाजिरवाणं कृत्य सुरू केलेलं आहे, ते खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीला पोषक नाहीत. म्हणून ही नसती ब्याज जी आपल्या पदरात घेतलेली आहे त्याला दूर करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. त्यामुळे रायगडमध्ये सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये भरत गोगावलेला पालकमंत्रीपद मिळेल अशी मला अजिबात शंका नाही. उद्योगमंत्री हे चापलुशी करणार आहेत, त्यामुळे सरशी तिकडे पारशी असं जे म्हण आहे त्या विचाराचे उद्योगमंत्री आहेत. उद्या वेळ आली तर एकनाथ शिंदेना डुच्चू देऊन पुन्हा एकदा 20 ते 25 आमदारांना घेऊन ते देवाभाऊच्या घरात जाऊन बसतील. शेवटचा प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये गटबाजी असल्याचं बोललं जातं. दुसरीकडे पाहायला गेलं तर बाबू धुरी जे आपले जोडावरचे धुरी आहेत आणि आमचे राहुल आहेत, त्यांनी स्थानिक म्हणजे तुमच्याच काही नेत्यांना सांगितलं की कृपया गटबाजी करू नका आणि पक्ष फोडण्याचं काम करू नका. त्याच्यामुळे थोडासा कम्युनिकेशन गॅप आहे, विसंवाद आहे. आम्ही त्या सर्व लोकांना एकत्रित बसून, माननीय वैभव नाईक आहेत, सतीश सावंत आहेत, तिकडे बाबूराव धुरी, रुपेश आहे, ह्या सगळ्यांना एकत्रित बसून त्याच्यामध्ये संवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. कालचं आंदोलन एकजुटीने झालेलं आहे, तसंच भविष्यामध्ये राहतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.